प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ आणि पैशाश परमेश्वरा देव बाप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना हे प्रभू, तू आम्हावर राहा. तुझं वचन तू आम्हाला समजावून सांग. तुझ्या गुढ आणि गहन गोष्टी आणि देवप्पा तुझं रहस्य हे परमेश्वरा तू आम्हाला प्रगट कर. हे सर्वसमर्थ देवप्पा, काही चुकल्यास तू आम्हाला क्षमा कर. तुझी कृपा अनुग्रह आम्हा सर्व पुरेल सदैव असेल. ही लहान प्रार्थना आमचं धन्य करणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बाबा, आमेन. देवाची स्तुती असो. आज आपण जे शुभवर्तमान वाचलेलं आहे ते मात्र शुभवर्तमान पहिला अध्याय 21 ते 28 ही वचनं आपण वाचली आणि त्यामध्ये प्रभू श्री ख्रिस्त सभास्थानात गेलेला आहे. कुठे गेलेला आहे? हां, कुठल्या दिवशी गेला आहे? शब्बात दिवशी गेलेला आहे. देवाची स्तुती आहे. शब्बात दिवशी आपण कुठं असायला पाहिजे? सभास्थानात म्हणजे चर्चमध्ये असायला पाहिजे. देवाची स्तुती. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र स्वर्गातून पृथ्वीवर आला. त्याने आपल्याला काही गोष्टी शिकवल्या. ते ह्या की शब्बात दिवशी आपण कुठं असला पाहिजे? देवाच्या मंदिरात. का बरं? कारण जुन्या करारामध्ये एक वचन आहे. हबक्कूक 2 अध्याय 20 वचन. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे, सर्व धरित्री त्याच पुढे स्तब्ध राहा. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरामध्ये आहे, सर्व धरित्री त्याच पुढे स्तब्ध राहा. सर्व धरित्री म्हणजे अख्खं विश्व स्तब्ध राहा म्हणजे स्टँड स्टील. तुम्ही स्वयंपाक करत असाल सोडा, कामाला जात असाल जाऊ नका, बिझनेस काय चालू असेल बंद करा. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे. या तिकडे सर्व धरित्री, अख्खी धरित्री स्तब्ध राहायला सांगितलं. म्हणजे आपल्या अक्षरशः प्राण्यांना पशूंना पण आहे सर्व धरित्रीमध्ये. सगळ्यांनी स्टँड स्टील आहे असं स्तब्ध राहायचं, काम स्तब्ध ठेवायचं, आहे असं सोडायचं काम परमेश्वराच्या मंदिराकडे. का? कारण तेथून त्याने आशीर्वाद देण्याचं ठरवलं आहे ना. तेथून त्याने आशीर्वाद देण्याचं ठरवलं आहे ना. आज आपण आव्हानमध्ये एक वाक्य बोललो मी, काय? आकाश व पृथ्वी यांचा परमेश्वर सियोनातून तुला आशीर्वाद देव. स्तोत्र 134:3 वचन आहे ना. किती सुंदर आहे. तेथून त्याने आशीर्वाद देण्याचं ठरवलं आहे. म्हणून परमेश्वराच्या मंदिरामध्ये येशू ख्रिस्त येतो तर आपण आलं पाहिजे. आता तो शब्बात होता, आताचा शब्बात हा प्रभुवार आहे. प्रभुवार म्हणजे आठवड्याचा पहिला वार, म्हणजे रविवार, म्हणजे पुनरुत्थानाचा दिवस. सगळे जगभरामध्ये पाळला जातो तो शब्बात आहे आता सध्याचा. आणि म्हणून सगळ्या जगभरामध्ये रविवारी सुट्टी असते आणि रविवारी लोक चर्चला जातात. मी बघितलं, थोमा येऊन गेला ना चेन्नईमध्ये. सकाळी 6ला आम्ही लॉजच्या बाहेर आलो चर्चला जाण्यासाठी. लोक घाईघाईने जात होते चर्च, म्हणजे बायबल हातात, उपासना संगीत हातात, त्यांच्या घाईघाईने चर्चला जात होते. तुम्ही कधी चेन्नईला जावा, 6 वाजता रस्त्यावर उभं राहून बघा सीन. फक्त रिक्षा पकडते, कोण कार पकडते, कोण टॅक्सी पकडते आणि चर्चला जातात, म्हणजे 6 वाजता. तर खरंच थोमानी जे वळण लावले केरळमध्ये, चेन्नईमध्ये, ते ख्रिस्ती लोक अजूनही ते विसरलं नाहीत आणि सोडलेलं नाही. देवाची स्तुती असो. शब्बात दिवस आपण पाळला पाहिजे. म्हणजे समजा तुमचं काम आहे, नोकरी आहे, ॲडजस्ट करून मिळाली तर चांगली गोष्ट आहे, नाही मिळाली तर गोष्ट नाही. समजा तुमचा बिझनेस आहे, तो तुमच्याच हातात आहे, तुम्ही थांबू शकता थोडा वेळ आहे की नाही. देवासाठी ते केलं पाहिजे. पाहुणे आले, आपण बिझी राहिलो, तरी पाहुण्यांना घेऊन यायचं आहे की नाही. घरात जेवण बनवायला तेवढाच वेळ लागणार, तेवढाच त्रास होणार, तेवढंच कष्ट पडणार. बाहेरून मागवा, पाहुण्यांना बाहेर हॉटेलमध्ये घेऊन जावं, इट्स ओके. आणि देवाने सुंदर चर्च पण आपल्याला दिलेला आहे. फार सुंदर फेमस चर्च आहे तुमचं, टेकडीवरचं चर्च. मला कधी कधी लोक विचारतात, लांबचे लोक दूरदूरच्या ठिकाणी मला विचारतात, ते कुर्ला चर्च, ते सेंट मायकल, ते टेकडीवरचं चर्च, फार सुंदर आहे. ते मला सांगतात किती सुंदर आहे तुमच्या चर्चची ख्याती आहे की नाही. झाडं वगैरे छान आहे. इथे क्लर्जी मिटिंग भरवली आम्ही, तेव्हा काही पाळत, म्हणजे पुष्कळ पाळत पहिल्यांदाच आले होते आपल्या चर्चला. ते मला म्हणाले, काय सुंदर चर्च, किती छान गाडी वगैरे आहे. देवाची स्तुती असो. देवाने तुम्हाला दिलेलं आहे, तुमच्या पिढ्यांना दिलेलं आहे. तुमच्या पिढ्या आशीर्वादित झाल्या, तुम्ही आशीर्वादित व्हा, तुमचे लेकरे आशीर्वादित होते. देवाची स्तुती असो.
कारण परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरामध्ये आहे, सर्व धरित्री त्याच पुढे स्तब्ध राहतात. मग इथे लिहिले की त्याचे शिक्षण ऐकून लोक थक्क झाले. का बरं थक्क झाले असते? अधिकारवाण्याने शिकवत होता. कारण माहीत नाही अशी गोष्ट आपण ऐकली की आपण थक्क होतो, बरोबर आहे ना? माहीत नाही असं काय ऐकलं तर आपल्याला एकदम आश्चर्य वाटतं, थक्क होतं. मग माहीत नाही असं काय आहे सांगा बरं. तुम्हाला माहीत नाही आणि मला पण माहीत नाही असं काय आहे सांगा. तुम्हाला पण माहीत नाही आणि मी बाळक असून मला माहीत नाही काय आहे. त्या गोष्टी तो सांगत असेल स्वर्गीय राज्याच्या. बघितले स्वर्ग? तुम्ही बघितलाय का? मी बघितलाय. त्या स्वर्गीय राज्याच्या गोष्टी प्रभू श्री ख्रिस्त सांगत असेल. स्वर्गीय राज्य असं आहे, स्वर्गीय राज्य तसं आहे ना, दाखले वगैरे मिळून. आणि त्यामुळं प्रभू श्री ख्रिस्ताचं ते वचन ऐकून लोक काय व्हायचे? थक्क व्हायचे. कारण कधी कानांनी ऐकलं नाही, कधी डोळ्यांनी पाहिलं नाही आणि माणसाच्या मनात पण जे विचार आले नाहीत, असं सुंदर ते स्वर्गीय राज्य आहे, असं बायबल आपल्याला सांगतं, नाही का? देवाची स्तुती असो. अशा गोष्टी तो स्वर्गीय राज्याच्या सांगत असेल. म्हणून तिथं लिहिलेलं आहे पहिल्या वचनामध्ये, दुसऱ्या वचनामध्ये की लोक त्याचं शिक्षण ऐकून थक्क व्हायचे. तो अधिकारवाणीने सांगत असायचा. जे डोळ्यांनी पाहिलं नाही, कानांनी ऐकलं नाही, अशा गोष्टी तो स्वर्गीय राज्याच्या सांगत असायचा. देवाची स्तुती. आता हा शब्बात दिवस जो आहे, देवाने आज्ञा दिलेली आहे शब्बात पवित्रपणे पाळ. किती आज्ञा आहे? चौथी आज्ञा आहे. देवाची स्तुती असो, अगदी बरोबर आहे. चौथी आज्ञा आहे ना. शब्बात पवित्रपणे पाळ. निर्गम 20वा अध्याय 8वं वचन वाचा. निर्गम 20:8. शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. देवाची स्तुती असते. आपल्याला सांगितलेलं आहे, ही आज्ञा दिलेली आहे, चौथी आज्ञा आहे, परमेश्वराच्या संदर्भात आहे. की पवित्रपणे पाळ म्हणजे काय? तर मंदिरामध्ये यायचं. अजून एक वचन वाचा निर्गम मधलंच 31:16. 31:16. निर्गम 31:16. इस्रायल लोकांनी शब्बात पाळावा. तो निरंतरचा करार आहे. तो पिढ्यानपिढ्या पाळावा. तुम्ही पण पाळायचा, तुमच्या मुलांना पण शिकवायचं, मुलांना पण चर्चला घेऊन यायचं, नातवंड असतील त्यांना पण चर्चला घेऊन यायचं. असा तुम्ही पिढ्यानपिढ्या तो करार पाळायचा, तुम्ही पाळायचा, तुमच्या पुढच्या पिढीला ते शिकवायचं आहे. शब्बात दिवशी आपण चर्चला जायचं आहे, मंदिरामध्ये जायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त जात होता, आपण पण जायचं आहे. अजून एक वचन वाचा, इर्मया 17:22. इर्मयाचा ग्रंथ 17वा अध्याय 22 होतो. शब्बात दिवशी आपल्या घरातून काही ओझे बाहेर घेऊ नका, काही काम धंदा करू नका. शब्बात दिवस पवित्रपणे पाळ. इर्मया 17:22. आणि काही काम करू नको. बघा, म्हणजेच त्याचा अर्थ सर्व धरित्री स्तब्ध राहा, काही काम करायचं नाही. ड्युटी असेल ॲडजस्ट करायचं, होत असेल तर करायचं, मंदिराला यायचं. बिझनेस असेल ॲडजस्ट करायचं, मंदिराला यायचं, थोडा वेळ आहे. आणि स्त्रियांचं काम असेल घरातलं, ते पोस्टपोन करायचं, मंदिराला यायचं. आणि आजकाल तर खूप खूप फॅसिलिटी झालेली आहे की तुम्हाला जेवण नाश्ता हे काय असेल ते घरपोच मिळतं आहे की नाही. घरपोच जस्ट ऑर्डर केलं की अर्ध्या तासात घर हजर नाही. पहिले तर तसं नव्हतं, है ना. तर यू कॅन डू इट, यू कॅन मॅनेज इट. तर परमेश्वराला आपण वेळ दिला पाहिजे. काय म्हणतो योहान 4:24 बघा. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. आत्म्याने आणि खरेपणाने करायची, आणि ती पण देवाची उपासना करायची, ती व्यवस्थितच झाली पाहिजे. त्याच्यामध्ये नो ॲटमॉस्फिअर.
आहे ना, व्यवस्थितच झाली पाहिजे. देवाला ते आवडेल, आहे ना. हां, देवाला ते आवडेल, देवाची स्तुती असेल. अगदी मनापासून बघा, दावीद राजा असताना सुद्धा आहे ना, तो कोश घेऊन जाताना, अरे बापरे, उघडा होता तो आणि कमरेला एफोद बांधलं होतं असं आपल्याला बायबल सांगतं. आणि तो नाचला, इतका नाचला की तो बेभान होऊन नाचला आणि तो विसरून गेला की तो राजा आहे. का बरं? कारण देवाचा कोश म्हणजे देवाची उपस्थिती, त्याच्या घरी तो आणतो. देवाचा कोश म्हणजे देवाची उपस्थिती आहे आणि ती देवाची उपस्थिती त्याच्या घरी आणत होता, म्हणून त्याला फार मोठा आनंद झाला. ही आत्म्याने आणि खरेपणाने केलेली देवाची सेवा आहे की आपण आपलं पोस्ट पोझिशन, पैसा, आपलं पद, मान, सन्मान सगळं विसरायचं देवाच्या मंदिरामध्ये. आपण बघितले का, ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चर्चमध्ये दुसऱ्या का तिसऱ्या लाईनवर फॅमिलीसह बसायचे. ते त्यांचे फोटो बघितले, ते त्यांची मिसेस, त्यांचे लेकरं. ट्रम्प चर्चमध्ये फॅमिलीसह बसायचे, आहे ना. जॉर्ज बुश फॅमिलीसह बसायचे. ट्विन टॉवर पडले तेव्हा पहिले त्यांनी फोन केले विलीग्रॅमला आणि ते पास्टर लोकांना चर्च भरवलं. चर्चमध्ये ते आले, चर्चमध्ये पहिली प्रार्थना केली. हे मोठे लोक, त्यांचं पद, पोझिशन, पोस्ट सगळं ते विसरले. दावीद जसा विसरला, नाचला तो बेभान म्हणून, तो विसरला की तो राजा आहे. देवाच्या पुढं आपण नतमस्तक पाहायला पाहिजे, देवाच्या पुढे आपण शून्य असंच गणलं पाहिजे. देव मोठा आहे. हां, तुझी वृद्धी हो, माझा ह्रास हो. कोण म्हणतो? तुझी वृद्धी हो, त्याची वृद्धी हो आणि माझा ह्रास. बाप्तिस्मा करणारा योहान म्हणणार, हो की नाही? बाप्तिस्मा करणारा योहान, त्याच्या पायताणाचा बंद पण सोडायची माझी लायकी नाही. त्याची वृद्धी हो, माझा ह्रास हो. मी इतकं नम्र. बाप्तिस्मा करणारा योहान पण प्रभूची पुस्तकापुढे झाला, दावीद राजा पण प्रभूची पुस्तकापुढे झाला. सध्याची राष्ट्राध्यक्ष म्हणजे अख्ख्या जगावर राज्य करणारा अमेरिका पॉवरफुल देश, त्याचे राष्ट्राध्यक्ष अतिशय दीन आणि नम्रतेने मंदिरामध्ये बसतात. किती चांगलं. ओबामाचा अर्थ काय माहिती आहे? ओबामाचा अर्थ आहे आशीर्वाद. काय आहे? आशीर्वाद. तर असे हे आशीर्वादित लोक आहेत देवाच्या स्तुती. आता शब्दात दिवशी पवित्र मंदिरामध्ये यायचं हे तर आपल्याला प्रभू श्री ख्रिस्ताने शिकवलं आहे. आणखी एक जर आपण बघितलं, मत्तेय सुवर्तमान 12वा अध्याय 9 ते 13 ही वचनं वाचतो. मत्तेय सुवर्तमान 12वा अध्याय 9 ते 13. येशू ख्रिस्त सभास्थानात गेला, तिथे वाळलेल्या हाताचा एक मनुष्य होता. म्हणजे काय? येशू ख्रिस्त सभास्थानात जायच्या आधी तो वाळलेल्या हाताचा मनुष्य तिथं आला होता, हो की नाही? आला होता, हो की नाही? हां, मग काय झालं? पहा, येशू ख्रिस्त जायच्या आधी वाळलेल्या हाताचा मनुष्य त्या सभास्थानामध्ये हजर आहे. म्हणजे चर्चची भक्ती सुरू होण्याच्या आधी हा माणूस तिथं हजर आहे आणि त्याचा हात वाळलेला आहे. तो दुःखी आहे, तो कष्टी आहे, त्याला काम करता येत नाही, त्याला नोकरी धंदा उद्योग करता येत नाही, त्याचा उत्पन्न कमी असेल कदाचित, नाही का? अशा परिस्थितीत तो देवाला पहिले मान देतो. तो कुठल्याही परिस्थिती असू दे, काहीही असू दे, आपण पहिले मान देवाला द्यायचा. तर काय करतो देवबाप? आपल्याला आपल्या तळहातावर घेतो. हा ना? वचन आहे यशाया 49:16 वाचा. यशाया 49 अध्याय 16 वचन. पहा, मी तुला आपल्या तळहातावर करून ठेवलेलं आहे, तुझे कोट नित्य मजपुढे आहे. तळहातावर आपण आहोत प्रभू श्री ख्रिस्ताच्या, परमेश्वराच्या तळहातावर आहोत. इतकी तो काळजी घेण्यास समर्थ देव आहे.
आणि जर आपण त्याच्या हातात आहोत तर आपल्याला कसल्याही गोष्टीचा धोका नाही, भीती नाही, इजा नाही. कुठलंही हत्यार सैतानाने घडलेलं आपल्याला चालणार नाही, कुठलंही हत्यार. देवाची स्तुती असते. म्हणून त्यांनी जे सांगितले ते आपल्याला करायचं. शब्दात दिवशी आपण मंदिरामध्ये यायचं. का शब्दात दिवशी मंदिरामध्ये यायचं तर आपण पाहूया उत्पत्ती 2 अध्याय 3 वचन. उत्पत्ती 2 अध्याय 3 वचन. आता देवाने 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला. त्याने त्या दिवशी विसावा घेतला. 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला आणि त्याने विसावा घेतला. आपण शब्दात पाळला तर परमेश्वर शब्दामध्ये जातो. काय बोललो कळलं का? आपण शब्दात पाळायचा म्हणजे आपण मंदिराला येतो. तर देव शब्दामध्ये जातो म्हणजे देव आशीर्वाद देतो. कारण उत्पत्ती 2:3 मध्ये त्यांनी तेच केलेलं आहे, एकच काम केलेलं आहे, ते म्हणजे आशीर्वाद दिलेला आहे. देवाचं काम शब्दात दिवशी हे एकच आहे की आशीर्वाद देणे. आणि आपलं काम आहे ते शब्दात दिवशी देवाच्या पवित्र मंदिराला येणे, त्याचं गुणगान गाणे, त्याचं गौरव करणे, त्याच्या नावाची स्तुती करणे. आणि मग परमेश्वर काय करतो? शब्दामध्ये जातो. म्हणजे परमेश्वर आपल्याला काय करतो? आशीर्वाद देतो. देवाची स्तुती असते. आणखी शब्दात दिवशी काय करायचं आहे पहा. मत्ते 12:12 वाचा. मत्ते 12:12. मेंढापेक्षा माणसाचे मन किती मोठे आहे. शब्दात दिवशी सत्कृत्य करणे योग्य आहे. ही एक गोष्ट प्रवेश पुस्तकाने आपल्याला शिकवलेली आहे. जर कोणाचं मेंढरू शब्दात दिवशी खड्ड्यात पडलं तर ते उचला, त्याला गरज आहे ती काढा. हे सत्कृत्य आहे, ते करा. शब्दात दिवशी असेल तरी करा. तर 2 गोष्टी प्रभू श्री ख्रिस्तांनी शिकवलेल्या आहेत. शब्दात दिवशी पवित्र मंदिरामध्ये या. परमेश्वर त्या दिवशी आशीर्वाद देणार आहे. परमेश्वर त्या दिवशी आपल्याला त्याने आशीर्वाद देण्याचं ठरवलं आहे. कारण 7वा दिवस परमेश्वराने फक्त आशीर्वाद दिलेला आहे, बाकी काहीच केलेलं नाही, विसावा घेतलेला आहे. आपण शब्दात पाळला, तो पिढ्यानपिढ्या पाळायला सांगितलंय, तो निरंतरचा करार आहे, करायलाच पाहिजे. मग परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो. आणि दुसरी गोष्ट श्री ख्रिस्तांनी शिकवली की सत्कृत्य करा. त्या दिवशी मंदिराला या आणि कोणाला काही गरज असेल ती गरज तुम्ही तुमच्या परीने तुम्हाला शक्य असेल करण्याचा प्रयत्न करा, भागवण्याचा प्रयत्न करा. शब्दात आपण पवित्रपणे पाळला पाहिजे, कारण परमेश्वराची तशी आज्ञा आहे. ऊन, वारा, वादळ, पाऊस काही असू दे, आपण परमेश्वराच्या मंदिराला येऊया. येशू ख्रिस्त सभास्थानात आला, त्याच्या आधी वाळलेला आता तो मनुष्य आला होता आणि तो बरा झाला. तसा आपण भक्ती सुरू होण्याच्या आधी येऊया. येशू ख्रिस्त मंदिरामध्ये आला आणि त्याने एक वचन वाचलं. त्याला कुठली गुंडाळी देण्यात आली बायबलची? यशया. कुठली? यशया. आणि कुठला अध्याय त्याने वाचला? 61वा अध्याय आहे ना. आणि पहिलं आणि दुसरं वचन त्याने वाचलं. बघा बरं, यशया 61:1-2 वचन. प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे, कारण दिनात शुभवर्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. बघ ना, धरून नेलेल्यांची मुक्तता, बंदीवानास बंधमोचन विदित करा. म्हणजे हे जे यशाचा ग्रंथ 61वा अध्याय पहिलं आणि दुसरं वचन आहे ते प्रभू श्री ख्रिस्तानी नासरेतातल्या सभास्थानात वाचलं. म्हणजे चर्चमध्ये येशू ख्रिस्त वेळेच्या आधी गेला होता. आणि वेळेच्या आधी जर आपण गेलो तरच आपल्याला ते शास्त्रपाठ देतो. माहिती आहे तुम्हाला? वेळेच्या आधी जर आपण असलो तरच आपल्याला ते शास्त्रपाठ दिले जातं. म्हणजे येशू ख्रिस्त 61वा अध्याय यशाचा पहिलं दुसरं वचन वाचलं म्हणजे तो वेळेच्या आधी सभास्थानात पोहोचला होता. त्याच्या पण आधी कोण पोहोचला होता? वाळलेल्या हाताचा मनुष्य. आणि तो दुःखी आहे, कष्टी आहे, गरजवंत आहे, बिचारा
एखादा म्हणला अरे कशाला जाऊ, मी काय केले देवाने माझ्यासाठी. नो, हे निगेटिव्ह थिंकिंग आहे, ते डावीकडच्या थोरात आहे. त्या थिंकिंगमध्ये आपण अजिबात जायचं नाही. आपण नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये राहायचं. वाळलेल्या हाताचा मनुष्याला तर देव बरोबर करू शकतो. तर मला काय थोडासा आजार आहे, ताप आहे, सर्दी आहे, खोकला आहे, तर देव बघू, मी चाललो चर्चा. माझ्या ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या मी फार प्रभू श्री ख्रिस्तावर टाकेन. पण ते 11:28 येशू ख्रिस्त काय म्हणतो, अहो कष्टी व भाराक्रांत जन्म तुम्ही सर्व मजकडी या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आपला भार आपण परमेश्वरावर टाकूया. मुलांची चिंता आहे, परमेश्वरावर टाकूया, त्यासाठी मंदिराला येऊया. मुलींची चिंता आहे, परमेश्वरावर टाकूया, त्यासाठी मंदिराला येऊया. प्रार्थना करूया गुडघे टेकून त्याच्यापुढे. तो ऐकेलच ऐकेल. थोडा वेळ लागेल, आणखी थोडा वेळ लागेल, परंतु परमेश्वर ते करेलच करेल. कारण परमेश्वराचं वचन आहे की त्याने त्याच्या पवित्र मंदिरामध्ये आशीर्वाद देण्याचं ठरवलं आहे आणि तो देईलच देईल. तो जिवंत देव आहे, तो आमचा स्वर्गीय बाप आहे. आणि स्वर्गीय बाप असल्यामुळं आमची त्याला काळजी, तो आमचा स्वर्गीय पिता असल्यामुळं आमची त्याला काळजी आहे. तो आमच्या सर्व गरजा त्याच्या गौरवानिशी पुरविलच. आणि फिलिप 4:19, फिलिप्पीकरास पत्र 4:19. फिलिप्पीकरास पत्र 4:19. माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवी. परमेश्वर येशू ख्रिस्तामध्ये तुमच्या सर्व गरजा त्याच्या गौरवाद्वारे पुरवी. किती सुंदर वचन आहे. मंदिराला यायचं, मंदिरामध्ये गुडघे टेकून त्याच्याकडे प्रार्थना, विनंती, अर्ज करायचा. आपल्या प्रार्थना धुपाप्रमाणे त्याच्याकडे सादर होतात, असं स्तोत्र ख्रिस्ता म्हणजे. आणि परमेश्वर येशू ख्रिस्तामध्ये आपल्या सर्व गरजा काय करतो, पूर्ण करतो. आणि त्याच्या गौरवाने पूर्ण करतो. आपण जर सायकल मागितली तर आपल्याला स्कूटर द्यायला समर्थ आहे परमेश्वर, कार द्यायला परमेश्वर समर्थ आहे की नाही. एक उदाहरण सांगतो. इथं येऊन गेलेले आशिष पांडा, ते इथं संदेश दिला होता त्यांनी. तर ते बारामतीला त्यांनी नवीन मिनिस्ट्री सुरू केली. अगदी नवीन म्हणजे भाड्याच्या घरात ते राहत होते. नवीन मिनिस्ट्री सुरू केली आणि त्यामुळं घरोघरी जाण्यासाठी मी त्यांना फोन केला की पळक साहेब, मी बारामतीला येतो आणि तुम्हाला एक सायकल घेऊन देतो. काय घेऊन देतो? सायकल, की जेणेकरून तुम्ही व्हिजिटिंगला घरोघरी जाऊ शकाल. तर ते मला म्हणले परमेश्वर मला कार दे. आणि खरंच थोड्याच दिवसात त्यांनी कार घेतली. ती सेकंड हँड का होते घेतली. मग नंतर त्यांनी बदलली, दुसरी चांगली कार घेतली वगैरे. तर परमेश्वर आपल्याला सायकल पाहिजे तर तो कार द्यायला समर्थ आहे. त्याला सर्व शक्य आहे, काही अशक्य नाही. लाखो लोकांना मानना पुरवणारा परमेश्वर आहे आणि तो सांगून पुरवतो. परमेश्वराचा हात काय तोकडा झाला आहे काय? मोशेला तो परमेश्वराचा हात काय तोकडा झाला आहे काय? काहीच अशक्य नाही, सर्व शक्य आहे. तो पुरवतो. आपण त्याच्या मंदिराला भक्तिभावाने आलं पाहिजे. एक वचन वाचलं, नीतिसूत्री 3 अध्याय 6 वचन. नीतिसूत्रे 3:6. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. तो तुला प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन करेल. तो तुला आशीर्वाद देईल. फक्त तू काय कर, सर्व मार्गात त्याचा आदर कर. आणि हा एक मार्ग आहे की शपथ पिढ्यानपिढ्या पाळ. हा माझा निरंतरचा करार आहे. तू पवित्र मंदिराला येईल, देवाची भक्ती कर, आराधना कर, त्याचं गौरव कर. हा एक त्याने सांगितलेला मार्ग आहे. तू आपल्या सर्व मार्गात त्याचं काय कर, आदर कर. आपण जेव्हा मंदिराला भक्तिभावाने येतो, त्याची आनंदाने भक्ती करतो, तेव्हा त्याचा आपण आदर करतो. आणि तो आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर करशील तर तो तुला काय होईल, मार्गदर्शन करेल. तो तुला सहाय्य करेल, तो तुला मदत करेल. जी जखम लवकर भरून येईल, तो हाक मारशील तेव्हा ती परमेश्वर ऐकेल. तू धावा करशील तेव्हा परमेश्वर म्हणेल, हा मी आहे. आमेन.
आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ देव बाप्पा, शब्दात दिवशी पवित्रपणे पाळण्यासाठी तुझ्या मंदिरामध्ये आम्ही यावं, मोठ्या उत्साहाने भक्तिभावाने हे प्रभू तुझं गौरव करावं आणि देव बाप्पा तुझ्या भजनी चिंतनी लागून देव बाप्पा तुझ्या सहवासामध्ये राहावं असा आत्मभावामध्ये राहावं. काही चुकल्यावर देव तो आम्हाला क्षमा कर. आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री ख्रिस्त तुझ्या मागतो. आमेन.